जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने आजच्या या निरूपणाला सुरुवात करते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जयधवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चात् रावण कुंभकर्ण हननम, एतद्धि रामायणम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना अंतिम श्रावण सोमवारच्या अगदी मनापासून शुभेच्छा आणि आपली मानस पूजा. रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्यांबरं, नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं. जाती चंपक बिल्वपत्र रचितं पुष्पं च धूपं तथा. दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. संवर्णे नवरत्नखण्ड रचिते पात्रे घृतं पायसं. भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं. शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं. ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं. वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा. साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हेतत्समस्तं मया. संकल्पेन समर्पितं तव विभो, पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामति सहचरा, प्राणात् शरीरं गृहं. पूजा ते विषयोपभोग रचना, निद्रा समाधि स्थितिः. संचारः पदयो प्रदक्षिण विधि, स्तोत्राणि सर्वा गिरौ. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं, शम्भो तवाराधनं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं. विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. जय जय रघुवीर समर्थ. आपला वर्णाबद्दलचा काही भाग म्हणजे महत्वाचा भाग. अगदी आपण असं म्हणतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ज्ञान आणि अज्ञान या गोष्टी जाणवतात. म्हणजे आपल्याला त्या गोष्टी माहिती असतात, पण त्याचा संबंध असा लावायचा आणि ह्यानी पुढे पुढे जात जात आपलं कल्याणापर्यंत कसं जाता येत असतं, ह्याच्या आपल्याला पॉइंट असे जोडता येत नाहीत. फक्त एवढाच प्रश्न असतो. एका विशिष्ट दृष्टीने जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला बरोबर काही ना काही संदर्भ मिळत जातात आणि ते संदर्भ इतके उच्च दर्जाचे होत जातात हळूहळू की आपली बुद्धी ही प्रज्ञा बनते. मग प्रज्ञेला काय गोष्टी पटतात, त्या गोष्टी पटल्या म्हणजे आपल्या हृदयाला त्या पटतात आणि आपल्या हृदयाला पटलं आणि हृदय शांत शांत झालं तर भगवंत हृदयस्थ आहे अशी जी भावना आहे ती भावना साधकाच्या मनात निर्माण होऊ शकते. इथपर्यंत आपण महत्वापर्यंत जाऊ शकतो आणि हे सगळं आपलं आपल्यालाच करायचं आहे.
त्या ठिकाणी वेगवेगळे जे अर्थ काढतात लोकांनी सांगितलेले, श्रवणातून आपल्याला जे काही साध्य झालं आतापर्यंत त्याचा स्वतःही अर्थ काढता आला पाहिजे, तेव्हा कुठे त्याला निजिध्यासन म्हणता येईल. म्हणून आपल्याला एक तो महत्वाचा श्लोक माहिती आहे, मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. जशी आपल्या मनामध्ये भावना निर्माण होईल आणि त्या भावनेच्या आधारेच आपलं व्यक्तिमत्व बदलत असतं, फुलत असतं आणि आनंद घेत असतो. आपल्याला ऐकलेलं खूप आहे, त्या ऐकल्या गोष्टीतून आपण जे स्वतःला पाहिजे ते कधी मिळवायचा प्रयत्न करत नाही. त्या ज्ञानाचा उपयोग आपण इतरत्र किंवा इतरांना सांगण्यासाठी जर करत असू तर त्यातून आपली बुद्धिमत्ता किंवा आत्मसुख आपल्याला मिळू शकत नाही. अगदी वरवरचं जेव्हा आपण बघितलं, सुरुवातीचा थोडासा आढावा घेते की ज्या ठिकाणी आपण 4 वर्ण बघितले, वर्णव्यवस्था जी कृष्णांनी भगवद्गीतेत सांगितली. आता भगवद्गीतेमध्ये सांगितलेली वर्णव्यवस्था समजण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच्या कल्पना स्पष्ट पाहिजे. अगदी बेसिक त्यांनी सांगितलं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या ज्या 4 संकल्पना सांगितल्या त्यावरती आपण किती उथळ विचार करत होतो आणि या उथळ विचारांनी इतरांनाही त्रस्त करत होतो याचा अनुभव आपण मागच्या निरूपणामध्ये घेतला. इतका उथळ विचार करण्याचं काही कारण नाही. उलट आता आपण आपल्याकडे जेव्हा केंद्रित होतो तेव्हा त्याच अवस्था आणि तशाच प्रकारचं चिंतन, तशाच प्रकारचं मनन जर आपण करू शकलो तर खरंच आपल्या स्वतःला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे उथळ संकल्पना सोडायच्या आणि सखोलाकडे जायचं असं आपल्या बुद्धीने जर ठरवलं तर त्या बुद्धीला तसंच खाद्य मिळत जातं. ही ब्रह्मांडाची किमया आहे, ब्रह्मांडाची किमया आहे. म्हणजे देव दिसत कसा नाही, हे मनामध्ये जे आलं ते सगळंच्या सगळं जर त्याला आपल्याला द्यायचं आहे तर तो आपल्याकडे बघत असेलच निश्चितच. आणि आपल्या या सगळ्या बघण्यामध्ये आपण ज्या 4 संकल्पना बघितल्या त्या आपल्या अवस्था सुद्धा आपण बघितल्या. त्या अवस्थांचं निरूपण आपण मागच्यामध्ये केलेलं आहे आणि त्या अवस्था सुद्धा आपल्याला पटल्या. आणि सगळ्यात बाल्यावस्थेला शूद्र अवस्था म्हटलं हे त्यातलं एक महत्वाचं गमक सांगते की बाल्यावस्थेला शूद्र अवस्था जेव्हा म्हणतो आणि मग पुढे संन्यास म्हणजे वृद्धावस्थेपर्यंत आपण आपला जीव जेव्हा जातो, या मधल्या दोन्ही अवस्था काही इतक्या महत्वाच्या नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 जे गोष्टी आहेत त्यामधल्या मधल्या 2 गोष्टी खरं म्हणजे आत्मकल्याणासाठी महत्वाच्या नाही. पण सुरुवातीची जी बाल्यावस्था आहे ती बाल्यावस्था म्हणजे शूद्रावस्था आहे. आणि शूद्रावस्था कशी असते, ती आज्ञाधारक असते, ती नम्र असते, ती सेवाभावी असते आणि त्याला शूद्र म्हटलंय. आणि ते शूद्रांचं एक वैशिष्ट्य आहे. ते जे शूद्र अवस्था आहे जी सेवा करते त्या सेवेचं एक वैशिष्ट्य आहे. एकतर त्यांना ह्या बाकीच्या गोष्टी जमत नाही. लहान आहे मूल, लहान मुलाला जर आपण शिकवायला गेलो तर ते शिकू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये ती पात्रता नसते. ते लहान आहे, ते अज्ञ आहे आणि त्यातल्या त्यात ते आज्ञाधारक पण आहे, जे सांगितलं ते ऐकतं आणि ते नम्र आहे. त्यामुळे शूद्रावस्था अतिशय चांगली अवस्था बाल्यावस्था आपली होती. म्हणून आपण म्हणतो प्रत्येक वेळी संत म्हणतात बालपण देगा देवा. आता आपल्याला ती गोष्ट पटते. म्हणजे बाहेरची दृष्टी जेव्हा आपण आतमध्ये घेतो त्यावेळी या सगळ्या अवस्था काय, ते वर्ण काय, ते सगळे आपल्यामध्ये आहे याचं सगळ्यात मोठं रहस्य आज उघड करणार आहे. अगदी वरवरचं सांगितलं आतापर्यंत आपण, ब्राह्मण, शूद्र, वैश्य. कुणाला म्हणायचं या विकासाच्या अवस्था सुद्धा बघितल्या आणि त्या खूप आवडल्या, मनाला खूप पटल्या, त्यावरती चिंतन झालं. आणि गृहस्थाश्रम कसा असायला पाहिजे, भरपूर कमवायचं, त्या ठिकाणी पाप नाही. आणि त्यानंतर जी प्रौढावस्था आहे ते वानप्रस्थ, ते क्षत्रिय अवस्था आहे, ते समाजाला धरायचं, जरा संसारातलं मन कमी करून समाजोपयोगी कार्य करायचं, ही आपल्याच जीवनातली 3री अवस्था आहे. असं जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा वृत्ती आपल्याकडे स्थिर होते आणि आपण काय करायला पाहिजे, आपण कोणत्या वयात आहोत, आपल्याजवळ काय आहे आणि काय नाही याचा विचार करून जर वानप्रस्थ स्वीकारला तर मनाने आपण निवृत्ती स्वीकारली संसारातून, असा अर्थ निघतो. किती उथळ कल्पना होत्या आपल्या या 4 धर्मांच्या, या अवस्थेवरून लक्षात येतं. आणि 4थी जी संन्यासावस्था आहे ती योग्य रीतीने ठेवून द्यायचं जिथल्या तिथे. कोणत्याही गोष्टी सम्यक, संन्यास म्हणजे सम्यक म्हणजे ठेवणे, जिथल्या तिथे ती गोष्ट ठेवून दिली म्हणजे जे काही आपण जमवलं ते सगळं रामाच्या कृपेने जमवलं. यांनी कदाचित वेळ मिळाला तर शेवट करणार आहे प्रवचनांनी आपल्या गोंदवलेकर महाराजांच्या, त्याला हे लागू पडत आहे. त्याप्रमाणे जिथल्या तिथे ती वस्तू ठेवून द्यायची मनानी. प्रत्यक्षात ती ठेवो किंवा न ठेवो याला संन्यास म्हणलाय. प्रत्यक्ष आपल्या संन्यासाला इतके चुकीचे अर्थ काढलेत की सगळं सोडून आणि वनामध्ये जा. हे कलियुगामध्ये ज्या काही शक्य गोष्टी नाही, पण आपल्यासाठी अजूनही तेच अंतिम सत्य आहे. हे जेव्हा एखाद्या साधकाला कळतं तेव्हा या 4 वर्ण आणि या आपल्या जीवनातल्या अवस्था आपण काल बघितल्या. आणि या बघितल्यानंतर आता
तिसरी अवस्था पण थोडीशी बघितली आहे की जी प्रत्येक मनुष्य चौवर्णी असतो यावरती आपण चर्चा केली आहे. चौवर्णी कसा, तर त्याचं जे मस्तक आहे, त्याच्या छातीचा भाग आहे, पोटाचा भाग आहे आणि पायाचा भाग आहे, हे सुद्धा आपल्याला ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र या निमित्ताने आपण सांगितलं. म्हणजे आपल्या देहात सुद्धा, वर दिसणाऱ्या देहात सुद्धा आपल्या 4 अवस्था आहे. म्हणजे वर्णव्यवस्था समाजाची झाली, त्यानंतर दुसरी व्यवस्था आपल्या जीवनाचे 4 टप्पे बघितले, ज्या ठिकाणी आपल्याला ते खूप पटलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं हे देह सुद्धा, या देह सुद्धा आपला वरचा भाग आणि त्यावरती अतिशय सुंदर विवेचन मागच्या वेळेस झालं, त्यावरती मनन चिंतन निश्चितच झालं असणार आहे. मग आता आपल्याला वैश्य शूद्र आपल्या देहाचे समजले. आता इथे थांबत नाही. आपली ही हिंदू संस्कृती आहे ती खरंच इतकी गहन आहे. जितकं गहन जायचा प्रयत्न करू तितकी गहन जाता येतं, शोध घेता येतो. आपापल्या पात्रतेप्रमाणे आपण शोध घेत असतो. आता वेदांमधील वचनं खऱ्या संत योग्यांना कळतात. मग वेदांची वचनं वाचत बसलो आणि त्यावरती विचार केला तर आपल्या प्रत्येकाला ते शक्य नाही. प्रत्येकाची ती पात्रता नसते, कदाचित ती वेळ नसते. आपण जेव्हा वयस्क होतो त्यावेळी त्या गोष्टी करू शकत नाही. मग आता त्यांनी सांगितलं आपल्या देहाकडे बघा. आता वरचा देह बघितला, बाल्यावस्था, शैशवावस्था, वृद्धावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था बघितली. मग या 4ही अवस्था झाल्यानंतर आता आपण आतमधली पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात, ही किती मोठी संज्ञा आहे. फक्त वर्णांवर चालू आहे, जे वरवरच्या वर्णांवर सुरू होतं त्यासाठी आता पिंडी ते ब्रह्मांडी याकडे जर वळलं आपण, अगदी पटणार आहे. हे सुद्धा पटणार आहे. आणि मन अगदी अगदी कृष्णाकडे आकर्षित होतं. असं कसं रे तू सत्य असं रहस्य म्हणून ठेवतो. जे आम्हाला पटतं त्याचा आम्ही शोध घेतला तर आम्हाला दिसतं, अन्यथा ते रहस्य राहतं. आता वरचा देहही पटला की डोकं, मधला भाग, पोट आणि पाय हे शूद्रापासून ब्राह्मणापर्यंत डोक्यापर्यंत नेलं. जास्तीत जास्त इंद्रिय आपल्या चेहऱ्यामध्ये आहेत, म्हणजे आपल्या वरच्या भागामध्ये आहे, मानेच्या वरच्या भागामध्ये. आता हे 4ही वर्णाचं स्वधर्माचं अनुभवजन्य ज्ञान जर आपल्याला ज्ञान म्हणून नाही, आपण कोण आहे या दृष्टीने जर कळलं तर आपल्याला किती आनंद होईल. बाकीच्या गोष्टी, बाकीची वर्णव्यवस्था, समाज याकडे लक्ष देण्याचं कारण नाही. बहिर्मुखी वृत्ती अंतर्मुखाकडे नेणं, हे जर या 4 अवस्थांमध्ये शक्य असेल, हे जर रहस्य आपल्याला कळलं तर किती आनंद होईल. मग त्याच्यासाठी एक ओवी आहे, चहुवर्णाचे कर्म सांगितले. चहुवर्णाचे कर्म सांगितले, जे सद्गुरु कृपे अनुभवा आले, आपुले देहीचे पाहिजे पाहिले, ज्यासी झाले गुरु ज्ञान. जय जय रघुवीर समर्थ. आता ह्या ओवीला आपण पुन्हा शेवटी सांगणार आहे, कारण त्याचा संबंध 5व्या गोष्टीशी आहे. 4 गोष्टी सोडल्यानंतर 5व्या गोष्टीशी आहे. पण एक त्या गोष्टीने विचार करूया. थोडं कठीण जरी असलं तरी आपल्याला ते पटणार आहे. आता मनुष्याचा देह जो आहे ना, तो 4 देहांचा बनलेला आहे, हे आपल्याला माहिती आहे. हे तसं वेदांचं ज्ञान आहे. आता वरचा देह बघितला आपण, सगळा माहिती आपल्याला. आता हा जो पिंड आहे आपला, हा पिंड सुद्धा 4 देहांचा आहे. किती आश्चर्य आहे. म्हणजे भगवंत किती कुशल कारागीर आहे, ह्यावरती आपलं लक्ष केंद्रित होतं. चतुर्देहात्मक हा देव आहे, हे आपण देह आहे आपण ऐकलंय. आणि तसे 4 मुख असलेला ब्रह्मदेवही आहे. पण त्या ब्रह्मदेवाबद्दल न चर्चा करता आता आपण आपल्याबद्दल चर्चा करतोय. मग आता म्हणतात आहे पिंडाचं सूक्ष्म कारण, पिंडाचं स्थूल आहे. आता हे आपल्याला माहिती आहे, स्थूल शरीर. इतका धक्का बसतो या माहितीने खरंच. हे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर, हे 4 देह आहेत आपले. आता त्यामुळे आपण सुरुवातीला छोटीशी कल्पना, जी अगदी वरवरची आता हास्यास्पद वाटते, ज्या गोष्टी आपण वाचल्या आणि त्याच्यावरती पूर्ण आयुष्य घालवलं की वर्णव्यवस्थेवर, ते असताना आपलंच आपल्याला आता हसू येईल. इतकं सखोल ज्ञान भगवंत उघड करतायत. आता आपला हा जो स्थूल देह आहे, मग सूक्ष्म देह आहे, त्यानंतर कारण देह आहे आणि महाकारण देह आहे. म्हणजेच त्याला म्हणायचं शूद्र, वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण, कसं ते सांगते. आता स्थूल जो आहे देह आपला, मग आपल्याला समजेल की गंगेचं स्नान करून का बरं आपल्याला पूर्ण पुण्य का मिळत नाही, याचं कारण आता या 4 देहांमध्ये आपल्याला कळणार आहे. खूप आनंदाने आणि लक्षपूर्वक ऐकू. मी त्यावरती मनन चिंतन स्वतःचं करते, आत्मपरीक्षण करते आणि अनुभव घेण्याचा प्रयत्न करते. तोच अनुभव आपण एकमेकांच्या सोबत घेऊ आणि त्यावरती चर्चा करू. आता स्थूल शरीर जे आपलं दिसतंय, आता तसं सांगताना परिचर्या, आपण जे काम करतो ते, तीर्थाटन त्याच्यात आलंय, व्रताचरण त्यात आलंय. आता चातुर्मास सुरू आहे, प्रत्येक जण वेगवेगळी व्रत वैकल्य करतात. हे स्थूल देहाने होत आहे म्हणतात.
स्थूल देहामध्ये परिचर्या, तीर्थाटन, व्रताचरण, अनुष्ठान, ग्रंथ वाचन, आपण जे ग्रंथ वाचतो, दासबोध वाचायला घेतला, ज्ञानेश्वरी वाचायला घेतली, हे जे वाचन करतो ते स्थूल देहानी करतो. किती मोठा हा म्हणजे उघड होत आहे रहस्य. एक कथा सांगणे आणि ऐकणे, कीर्तन करणे आणि ऐकणे, देवी देवतांचं पूजन करणे, संत समागम करण्यासाठी अत्यंत आवश्यक असा हा देह जो आहे तो स्थूल देह आहे. म्हणजे स्थूल देहाची आवश्यकता आहे. आणि स्थूल देह काय काय करतो. मग या ठिकाणी स्थूल म्हटलंय. मग या स्थूल म्हणून आपण कसं झालो, शूद्र झालो, देहानी शूद्र झालो. शूद्रत्वाला कुठेही कमतरता दिलेली नाही. 4 वर्णांवरतीच माझं निरूपण सुरू आहे. आता शूद्र कसं म्हटलंय, कारण शांतपणे आज्ञाधारकपणे आपण ऐकतो, मनापासून पूजा करतो, मनापासून ग्रंथ वाचतो, पण हे सगळं देहानी करतोय, देहाच्या वर नाहीये सध्या ते. त्यामुळे तो देह जो आहे तो स्थूल आहे. स्थूल देहाने आपण तीर्थाटन केलं तर तीर्थाचं फळ असं पूर्ण का मिळत नाही याचा अर्थ आता मला कळायला लागला की स्थूल देह हा वेगळा देह आहे. त्यामध्ये मनामध्ये वृत्ती निर्माण झाली आणि मी तीर्थाटन करायचं ठरवलं, त्यानंतर व्रताचरण करायचं ठरवलं, अनुष्ठान, जप, तप, पूजा, कथा, कीर्तन ऐकणे आणि करणे दोन्ही सुद्धा या सगळ्या स्थूल देहानी होतात म्हणे. जय जय रघुवीर समर्थ. स्पष्ट होतात कल्पना सगळ्या. ते लिहिलेलं असतं पण आपल्याला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत करणं आवश्यक आहे. आणि ते करणं आवश्यक आहे त्याबरोबर तो देह आवश्यक आहे. हा स्थूल देह नसेल तर कथा, श्रवण, कीर्तन, मनन कसं करणार आपण. इंद्राला सुद्धा वाईट वाटतं की मृत्यू लोकामध्ये आपण का नाही. त्यासाठी असलेला हा आपला देह अतिशय महत्वाचा असून तो शूद्र आहे. आणि शूद्रांना आतापर्यंत आपल्या मतीनी, आपल्या बुद्धीनी इतरांना कमी लेखत लेखत जे आपण मोठं झालो. आता हसू येणार की नाही या सगळ्या कल्पनांनी की आपणच कधीतरी शूद्र असतो. आपलीच अवस्था कधी कधी शूद्र असते. आपल्यालाच ब्राह्मणत्वापर्यंत जायचं आहे. महास्थूल देव. आता बऱ्याच लोकांना कल्पना आली असेल की मला पुढचं काय सांगायचं आहे. कारण याचा अर्थच तो आहे की स्थूल देहाने मी जर काही काम केलं, मग आतापर्यंत 15 वेळा दासबोध वाचला, 108 वेळा माळा केल्या स्थूल देहाने. स्थूल देहाने हाताच्या साह्याने आणि मोजत मोजत माळ मोजली आणि ती स्थूल देहाने केली. देह आवश्यक आहे. त्या देहाला एक शिस्त लागली आणि शिस्तीमध्ये मी ते सगळं कार्य केलं. पण ते सगळं कोणाच्या खात्यात जात आहे, स्थूल देहाच्या खात्यात जात आहे. मग स्थूल देहाच्या खात्यात काय काय जातं आणि काय आपल्याला स्थूल देहाचं काम आहे ते कळलं. स्थूल देह नसेल तर आपल्याला हे शक्य नाही. मग हे झालं पहिला आपला हा शूद्र वर्ण. आपणच स्वतः शूद्र वर्णात आहोत आणि आपण तेही करत नसू तर पशु नाही का. म्हणजे हे करणं तर स्थूल देहाला शक्य आहे. तीर्थाटन करायला पाहिजे, गंगेत स्नान करायला पाहिजे, कुंभाला जायला पाहिजे, हे करायलाच पाहिजे. हेही जो करत नाही तो शूद्राच्याही खाली, म्हणजे आपल्याला पशुयोनी म्हटलंय. म्हणजे देहाच्या साह्याने जे काही कार्य केलं जातं त्याला आपल्याला म्हटलंय स्थूल देहाचं कार्य. आणि ते आहे शूद्र. म्हणजे या नयाने आपण सगळे शूद्र होतो. म्हणजे ते शूद्र सुद्धा नसतो. जो पशुयोनीत असतो मनुष्य जन्मामध्ये असून तो शूद्र सुद्धा नसतो. शूद्र होणं सुद्धा कठीण आहे. कारण त्याच्यासाठी तीर्थाटन, ग्रंथवाचन, कथा, कीर्तन, संत समागम करायला पाहिजे. ही शूद्र योनी झाली आपली स्वतःची. दुसरं आणि वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण हा द्विजन्मे तिन्ही वर्ण ययांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म होय. मग आता ते कशामुळे केल्या जातं की सर्व मानवांचा हा स्वधर्म आहे की विश्वातील सर्व जीवांची सेवा करणं. खरं म्हणजे आपली आई ही मोठी ठरते. आई मोठी का ठरते, कारण अगदी कोणत्याही प्रकारची कल्पना न करत ती पुत्रावरती प्रेम करते. हा तिचा स्वधर्म आहे. तिला कोणी शिकवत नाही. आधी कुमारी असलेली मुलगी जेव्हा आई होते तेव्हा ती आपोआपच आपल्या मुलाची, आपल्या संसाराची सेवा करते मनापासून. मग ह्या सगळ्या शूद्रकर्म आहेत का. मग यांना शूद्रकर्म म्हटल्यामुळे जो गोंधळ झालाय समाजामध्ये हे आपल्याला आता कळेल. ती जी सेवा करण्याची वृत्ती आहे तो स्वधर्म आहे, तो शूद्र कर्म आहे. आणि ते शूद्र कर्म सुद्धा अगदी कुठल्या कुठे नेऊन ठेवू शकतं याचा अनुभव आपण आता प्रत्येक जण घेतोय. मग आपला हा जो दुसरा जो देह आहे आता सूक्ष्म शूद्रावरती आता निरूपण संपलंय. शूद्र देह आपल्याला समजलाय. देहाने जे जे काही काम करतो ते म्हणजे आपल्याला साध्या स्थूल देहाने जे करतो ते शूद्र कर्म होय. मला खूप पटलं आणि पटल्यामुळेच सांगण्याची इच्छा झाली की या सगळ्या विचारांनी आपण असा विचार न करता आपण आपल्या वृत्तीला सतत हीण लेखण्यामध्ये जे घालवतो
त्यापेक्षा आपणच शूद्र होणं ते सुद्धा कठीण आहे हे कळतं जेव्हा, तेव्हा आपोआप आपलं मस्तक नतमस्तक होणार आहे. आणि दुसरा आपला जो देह आहे ना, सूक्ष्म देह, तो वैश्य आहे. तो वैश्य धर्म कसा आता आपल्याला कळेल. दुसरा सूक्ष्म देह कशाचा निर्माण होतो आपल्याला ज्ञान सगळं माहिती आहे की मन बुद्धी अहंकार, मन बुद्धी चित्त अहंकार हे सूक्ष्म देहाचं वर्णन करतात. हा जो सूक्ष्म देह आहे हे पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मे यांच्या कर्मे जो व्यापार करतो, दुःख भोगतो, सुख आणि दुःख हा भोगत असतो. या सूक्ष्म देहाच्या ठिकाणी हे सुख दुःख असतात. प्रत्यक्ष आपल्या हाताला इजा झाली तर ते आपल्या हाताची इजा भोगणारा कोणीतरी दुसरा आहे. हात भोगतच नाही, हात रडत नाही, हाताला भावना नाही. पोट दुखत असेल तर पोटाला भावना नाही. ते जे सगळं दुःख आहे ना, ते दुःख. आणि एखादी गोष्ट हाताने चांगली केली, आपल्याला बक्षीस मिळालं, त्याचा जो सत्कार होतो, तो सत्कार आनंदाने स्वीकारण्याचं काम सुद्धा आपलं हृदय करत नाही, आपला हात नाही करत. आपल्या हाताने जे कर्म केलंय त्या कर्मांनी नाही होत. म्हणजे जर आम्ही गंगेला गेलो आणि देहाने स्नान केलं आणि आपलं मन बुद्धी चित्त अहंकार जर त्या ठिकाणी नसेल तर ते आतपर्यंत पोहोचत नाही. सुख आणि दुःख भोगणारा दुसरा देह आतमध्ये आहे, तो सूक्ष्म देह आहे. म्हणजे सूक्ष्म देहाने भोगल्याशिवाय त्याला कर्तव्य करता येणार, कर्तव्याला शून्यता येते. शूद्र कर्तव्य करून सुद्धा आम्ही शूद्रांची सगळी कर्तव्य केली, कथा केलं, वाचन केलं, कीर्तन केलं, मनन केलं, चिंतन नाही केलं, फक्त इथपर्यंत आलो. आणि त्याचा जो परिणाम आहे सुखदुःखाचा परिणाम, तो भोगणारा आपला सूक्ष्म देह आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञानाने माहिती आहे. कारण जे जे कोणी ज्ञानेश्वरी वाचतात, जे जे कोणी दासबोध वाचतात, त्यांना हे 4 प्रकारचे देह. पण त्याचा संबंध आपल्याशी कसा आहे, का बरं आपली उपासना फळत नाही, याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला अगदी स्पष्ट मिळत आहे की देहानी कर्तव्य करून सुद्धा जर अंतःकरण त्यामध्ये नसेल, सूक्ष्म देह जर त्या ठिकाणी नसेल, तर आपल्याला त्या कार्याचं पाप किंवा पुण्य, सुख किंवा दुःख मिळत नाही. कारण भोगणारा जो जीव आहे तो आतमध्ये आहे आणि त्या सूक्ष्म देहावर कार्य करायचं आहे आणि तो आहे वैश्य. तो जो आहे आपला वर्ण, तो वैश्य वर्ण आहे. वैश्य वर्ण किती आवश्यक आहे. जे जे काही तू केलं म्हणजे ते चांगलंच करावं हे बुद्धीला शिकवायचं, आधी मनाला पटवायचं, बुद्धीला पटवायचं, हृदयापासून ज्या काही गोष्टी निघाल्या की मला की नाही यात्रेला जायचंय ते पटवायचं. आणि पटवल्यानंतर तिथेच फक्त सुख आहे हे घ्यायचं. म्हणजे नर्मदेचं स्नान, नर्मदेचं दर्शन झाल्याबरोबर त्याच्या दर्शनाचा आनंद सूक्ष्म देहाला झाला पाहिजे. अन्यथा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी केलेला जर ती नर्मदा परिक्रमा असेल तर त्याचा यश आपल्याला खरं कल्याणाचं मिळत नाही. म्हणजे शूद्रत्व असणं आवश्यक, वैश्यत्व असणं आवश्यक आहे. शूद्र झाल्यानंतर वैश्य. सूक्ष्म देहाच्या ठिकाणी अनेक कल्पनांच्या लहरी निर्माण होतात. आपण ऐका, आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो चांगली, कशाला हे निरूपणच सुरू करायचं आहे म्हटलं तर निरूपण सुरू करण्यासाठी आपण जे विचार करतो, विनिमय करतो, त्यातून इतरांना काय म्हणावं, इतरांनी काय करावं यासाठी जर केला तर शूद्र वर्णातच आपण स्थापित आहोत असा विचार करू. पण आंतरिक आत्म्याला जसा आज समाधान, प्रज्ञा जागृत होते म्हणतात, मेधा प्रज्ञा बुद्धी या ज्या बुद्धीच्या अवस्था आहे त्या अवस्था जर मी पार करू शकली, त्या आनंदाच्या लहरी जर प्रत्येक जण प्रत्येक कर्मामध्ये घेऊ शकलं तर ते वैश्य कर्म होय. मग ते वैश्य कर्म म्हणजे वैश्य धर्माचे पालन करताना आपण आपले हित ज्यात आहे तेच कर्म प्राधान्याने केलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बुद्धीला पटवायला पाहिजे की ह्या कर्म केल्याने तो जो काही आनंद झाला तो मला आतमध्ये झालेला आहे आणि त्यांनी हृदय शांत झालंय, समाधान मिळालंय आणि अतिशय कृतकृत्य वाटतंय, कृतज्ञता भाव निर्माण झाला. आणि एखादं दुःखाची घटना घडली तर त्याचं दुःख भोगणारा सुद्धा मीच आहे, तो सूक्ष्म देह आहे. देहाला त्रास होत नाही. देहाला इतके रोग असतात, वेगवेगळ्या प्रकारचे रोग, पण देहाला काही त्रास नसतो त्याचा. भोगणारं ते मन असतं, मन बुद्धी. हा जो सूक्ष्म देह आहे त्या सूक्ष्म देहाचं पालन केलं पाहिजे, त्या वैश्यवर्णाचं धर्माचं पालन आपण केलं पाहिजे आणि तेच कर्म प्राधान्याने केलं पाहिजे. गंगेला जाऊन आनंद मिळाला, पुन्हा गंगेचं दर्शन घ्यायचं, मानस पूजा करायची. आज श्रावण सोमवार आहे, मानस पूजा केलीच आहे आपण आता श्लोकाद्वारे. आत्मात्वम गिरिजामती सहचरा हे मनापासून म्हटल्यावर ते जे शूद्र वर्ण आहे तो शूद्र वर्णाचं पालन आपण केलं असं आपल्याला समजलं पाहिजे. ज्याप्रमाणे वैश्य व्यक्तीच्या ठिकाणी अर्थतृष्णा असते, आता त्याचा संबंध सुद्धा लावला. मिळवण्याची ताकद, मिळवण्याची इच्छा असते. 10 रुपये मिळाले 100 मिळावे, 100 मिळाले 1000 मिळावे, 1000 मिळावे करोडो मिळावे,
ही जी वैश्याची तृष्णा आहे म्हणूनच तो व्यापार करतो. आणि त्या व्यापार कशाच्या भरोशावर करतो? आम्हाला जास्तीत जास्त पैसा मिळावा. आणि तो जर वैश्यवर्ण असेल तर आज मला एक सुख मिळालं, मला उद्या 2, मला 3 आणि मला सुखमय व्हावं, अशीच माझी तृष्णा असेल तर तो वैश्य कर्माचं पालन मी करते. मला जे सुख पाहिजे ते सुख मिळवण्याच्या मागे मी लागली पाहिजे. आणि अति गहन असतं ते सुख जे आतमधून मिळतं त्याची जाणीव झाली म्हणजे तो वैश्य कर्म आपलं पूर्ण झालं. म्हणजे आधी शूद्र कर्म केलं, त्या कर्मांना जसं पाहिजे तसं यश, कर्म करून आनंद मिळाला तर तो आनंद करण्याची पुन्हा इच्छा निर्माण झाली पाहिजे. एकदा गेलो, दोनदा गेलं पाहिजे, दोनदा ऐकलं कीर्तन, तीनदा ऐकावं वाटलं पाहिजे. आणि सतत 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 त्याचा ध्यास घेतला पाहिजे. जसा वैश्य व्यापारामध्ये पैसा कमवण्यासाठी कष्ट करतो तसं सुख मिळवण्याचे कष्ट आपण जर केले तर शूद्रातून वैश्याचा आपल्याला सूक्ष्म देहाचा परिणाम आपल्याला मिळतो. भगवंताची लीला अगाध आहे. हा परमेश्वर अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक काय साधा आहे का? पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणत असताना जेव्हा त्यांनी असं टाकून दिलं रहस्य, आपण शूद्र व्हायचंय आणि आपणच वैश्य व्हायचंय. अर्थतृष्णा अधिक असते त्याला, त्यामुळे मनही अविरत कल्पना करीत असतं. आज मला इथे जर एक हॉटेल घेतलं तर त्या हॉटेलमध्ये जास्त फायदा होईल, या फायद्यातून मी दुसऱ्या ठिकाणी अजून हॉटेल घेते, त्या ठिकाणी जास्त फायदा होईल. असं जे आपलं जे वैश्याचं मन म्हणत असतं ना, तसं ह्या ग्रंथात आहे. ह्या ग्रंथामध्ये मिळालेलं सुख माझ्या मनाला भोगलं पाहिजे आणि माझ्या मनाला आनंद मिळाला पाहिजे. अति गहन जाण्याची इच्छा माझी असली पाहिजे, म्हणजे मी वैश्य वर्णाचं पालन करते असं साधकाला वाटू शकतं. जेथवरी मना तुझा असे वारा, तेथवरी थारा सुखा नाही. जोपर्यंत मन त्यामध्ये राहील तोपर्यंत आपल्याला सुखाचा वारा लागू शकत नाही. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार या सगळ्या गोष्टी सोडून फक्त हृदयाचं ऐकून, सूक्ष्म देहाचं ऐकून जो भोगणारा कोणीतरी वेगळा ही कल्पना लक्षात आली पाहिजे. हाताला लागलं, पायाला लागलं तरी आपला देह काही त्याबद्दल तक्रार करत नाही. तक्रार करतात डोळे, आणि डोळ्यातून पाणी जे येतं ते हृदयापासून येत आहे. मग हे जे सूक्ष्म देहाचं काम आहे, त्या सूक्ष्म देहाला आनंद देण्याची जबाबदारी दुसऱ्या कोणाची असणार आहे? ही आपलीच आहे. आपल्या हृदयाला कशातून आनंद मिळतो आणि तो आनंद टिकवण्यासाठी नवे नवे वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आपली. आता सुरुवातीला मी गुरूंचा श्लोक त्यासाठीच म्हटला, ते गुरु काम करतात आहे, पण आपली जबाबदारी सूक्ष्मातून, आता आपल्याला स्थूलातून सूक्ष्माकडे गेल्याशिवाय आणि मला खरा आनंद कोणता मिळतो हे माझं मी ठरवल्याशिवाय, माझं मी प्राधान्य ठरवल्याशिवाय. समर्थांचा विवेक आणि वैराग्य हेच सांगतात. आधी विवेकांनी ठरवा की भगवंत महत्वाचा आहे, तेव्हा कुठे सूक्ष्म देहाला आनंद होईल. आणि सूक्ष्म देहाला कोणत्या प्रकारचा आनंद द्यायचा? या मायेतच गुंतवायचं का मायाधीशाकडे लक्ष ओढायचं त्याचं? ही जबाबदारी आपली स्वतःची आहे. हे 2 प्रकारचे देह जर आपल्याला समजले तर स्थूलामध्ये आपली जी साधना आहे ती फळत का नाही, आपली साधना फळत का नाही याची बऱ्याच प्रमाणात उत्तरं या देहांमधून मिळतात. मग आपला पहिला स्थूलाने केलेली गोष्ट भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण देह आहे पंचमहाभूतांचा बनलेला, जो इथूनच तयार झालाय. इथूनच काहीतरी सामग्री घेतली आणि इथेच तयार झाला. त्यांनी काहीही केलं तरी ते भगवंतापर्यंत पोहोचत नाही. केलं चांगलंच आहे, कारण पशुयोनीतून शूद्रयोनीत आलो आपण, करणं उत्तम आहे. पण त्यामध्ये सूक्ष्म देह असल्याशिवाय, सूक्ष्म देहाचा आनंद असल्याशिवाय आपल्याला आत्मकल्याणाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग वृत्ती, द्रव्य, भूमी, राज्य इत्यादीचा हव्यास करणाऱ्यांना कधीही देव भेटत नाही. हे गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे कालचं, 16 तारखेचं काय 17 तारखेचं, की जे भूमीचा आणि जे द्रव्याचा आणि जे वृत्तीचा हव्यास करतात त्यांना कधीही भगवंत भेटत नाही. म्हणजेच ते वैश्य बनत नाही. वैश्य आत्मकल्याणासाठी बनत नाही, तसे बनतात. एक घर झालं दुसरं घर घेऊ असं करण्यासाठी ज्यांचा वेळ जातो ते वैश्य नव्हेत. ते वैश्यापर्यंत पोचलेच नाहीत, कारण त्यांना सूक्ष्म देहाचं काम कळलंच नाही. आपला सूक्ष्म देह ते भोगत असतो. ते रामायणाची महाराज अतिशय सुंदर कथा सांगायचे की आंबा पाहिला आणि त्याने तो खाल्ल्यानंतर त्याला मार बसला पाठीला. त्याला मार, माझा कर्मसिद्धांतच आहे तो. पाहिला डोळ्यांनी, खाल्ला मुखानी, आणि तो जो आला त्यांचा गाडी तो माळी आला, त्यांनी पाठीला मारलं. पाठीचा काय दोष हे समजेपर्यंत हा सूक्ष्मदेहाचं कारण चाललंय. आणि पाठीला मारल्यानंतर रडतायत डोळे. मग जे डोळे रडतात
ते समजतं आपल्याला की पाठ नाही महत्वाची, डोळे नाही महत्वाचे, मुख नाही महत्वाचं, रडणारा तो आहे सूक्ष्म. जो आतमध्ये बसलाय तो रडतो, त्याला दुःख होतं आणि ते डोळ्यातून बाहेर पडतं. एखाद्याने आपला सत्कार केला आणि सत्कार केल्यानंतर हृदयाला आनंद होतो. सत्कारांमधून निघणारे जे अश्रू आहेत त्या हाताला मिळत नाही, तो आनंद मिळतो हृदयाला, आणि तो सूक्ष्मदेह आहे. मग जोपर्यंत सूक्ष्मदेहाचा आनंद आपल्याला समजत नाही तोपर्यंत सूक्ष्मदेहाचं वैश्य रूप म्हणजे ती शिस्तीप्रमाणे आपण ते वाढवलं नाही. अरे हा ग्रंथ नाही तो ग्रंथ, तो ग्रंथ नाही तो ग्रंथ, हे संत ते संत, हे वाङ्मय ते वाङ्मय, कसंही करून माझ्या सूक्ष्मदेहाला जो आनंद होतोय त्याला वृद्धिंगत करायची जबाबदारी माझी आहे, असं जेव्हा वाटतं मग आता हा सूक्ष्मदेह पटला आपल्याला, स्थूल देहही पटला. आता आपण लक्षात घ्यायचं, एखादी गोष्ट जर केली तर ती स्थूल देहाने झाली का सूक्ष्म देहासाठी झाली, हे आत्मपरीक्षण तर आपण निश्चितच करू शकतो. त्यानंतर लिंग देहाचं मर्दन, देहबुद्धीचा नाश केल्याशिवाय जनी जनार्दन आपल्याला भेटू शकत नाही. म्हणजे देहबुद्धीचा नाश केल्याशिवाय, म्हणजे सूक्ष्माकडे लक्ष गेल्याशिवाय कल्पना करणारा धनार्जन करणारा वैश्य मानव व कल्पना करणारे मन बुद्धी हे स्वहिताची साधना करीत नसतात. एक वाक्य दिलं त्याच्यासाठी, स्वहिताची साधना मन बुद्धी कधी करतं आपली? आतापर्यंत जे पैसे मिळवताना आनंद मिळत होता, कधीतरी बुद्धीने मला सांगितलं का की याच्यात खरा आनंद नाही, पुढे 25 वर्ष जाशील आणि एक दिवस ठेचकाळशील, असं कुठे बुद्धीने सांगितलं? अजूनही म्हणते पुन्हा तिथेच प्रयत्न कर, पुन्हा जिथे तुला दुःख आलं तिथेच पुन्हा प्रयत्न कर म्हणते. अशी माझी बुद्धी. जोपर्यंत देहबुद्धी सोडत नाही तोपर्यंत आपण वैश्य बनू शकत नाही, आणि वैश्यांचा जो गुण आहे तो आपल्या बुद्धीने घ्यायला पाहिजे. आणि स्थितप्रज्ञजन्य संतोष रूप धनार्जन करणारा सूक्ष्मदेहच खरा वैश्य आहे. आता या माझ्या सूक्ष्मदेहाने कोणतं धनार्जन करायचं ठरवलं की रामरतन धन पायो, असं जे मीरेनी म्हटलं, तिने रामरतन धन, बाकी मला विष दिलं तरी तिला काही वाटलं नाही. तिने सूक्ष्मदेहाचा विचार केला आणि सूक्ष्मदेहाचा विचार करून 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 ती अगदी कृष्णमय झाली. मग ह्यावरून आपण 2 भाग स्पष्ट कळले. आपल्या अवस्था कळत असताना इतका आनंद झाला नाही, तितका या आंतरिक देहाच्या पिंडाच्या भावना आपल्याला कळल्या. आणि 4 वर्णांवर अतिशय वरवरचं जे वर्णन आपण वाचतो, अतिशय वरवरचं वर्णन बोलत असतो, इतरांना दोष देत असतो, तो प्रत्यक्षात आपणच आपली उन्नत अवस्था करणे हे आपलं ध्येय असलं पाहिजे. हा आपला दुसरा आहे वैश्यवर्ण. मग वैश्यवर्ण आपल्यातच आहे. आता हा तिसरा जो देह आहे ना तो कारण देह आहे, आपलाच तिसरा कारण देह. म्हणजे आपल्याला क्षत्रिय बनायचं आहे. आता क्षत्रिय हा आपला कारण देह तोची क्षत्रिय जाण. आता ओवी आहे त्याच्यावरती, कारण देह तोची क्षत्रिय जाण, तेथे दुजियाचे नाही भान, एकांत नांदे आपण धरी खुण मानसी श्रीराम. आता या ठिकाणी कारण देह जो आहे ना तो माझा खरा क्षत्रिय आहे असं मानायला पाहिजे. आतापर्यंत देहाने केलं, सूक्ष्माला आनंद मिळाला, आणि क्षत्रिय कसा असतो? शक्तिमान असतो. कौतुक करायला पाहिजे क्षत्रियांचं. जे सेनेमध्ये आहेत, जे आपल्या सीमेचं रक्षण करतात, त्यांचं कौतुक नको का करायला? किती गोष्टींचा त्यांनी त्याग केलाय, किती त्यांनी त्यांचं कुटुंब सोडलं, त्यांनी त्यांचं सगळं घरदार सोडलं, ते एकांतात राहतात आणि कशासाठी? विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन देशाचं संरक्षण करतात. विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन ते देशाचं रक्षण करतात. तसं विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन आपण आपलं काम केलं पाहिजे. आता आपल्या समाधानासाठी विशिष्ट ध्येयाचं कर्म करायचं आहे. म्हणजे संसाराला प्राधान्य न देता देवाला प्राधान्य द्यायचं. देवाला प्राधान्य द्यायचं म्हणजे आत्म्याला प्राधान्य द्यायचं. आत्म्याला प्राधान्य द्यायचं म्हणजेच परमात्म्याला प्राधान्य द्यायचं. करता करविता, आता त्याच्यावरती शेवटचं प्रवचन आहे महाराजांचं आजचं, वेळ कमी पडतो. मग त्या ठिकाणी त्यांनी जे म्हटलंय की त्यांचं वाक्य आहे, राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा आहे त्याला आस्तिक मानावा. हे महाराजांचं आजचं वाक्य आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींना सोडायचंय मनापासून, प्रत्यक्षात काहीच सोडायचं नाही. जसं सैनिकांनी आपलं घरदार, आपलं कुटुंब, कितीतरी गोष्टींचा त्याग करून एक विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन देशकार्य करायचं ठरवलंय, तसा आपला हा जो कारण देह आहे ना, त्या कारण देहाला कळलंय आता. प्रत्यक्षात इतक्या ठेचा खाल्ल्याय, इतकी दुःख भोगली आहे, आणि सुख दुःख काय हे सूक्ष्म देहाने भोगल्यानंतर तरी आता मती जागृत व्हावी आणि तिने निरक्षीर विवेक करावा की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, वरचं काय आणि खालचं काय आहे.
कनिष्ठ काय आहे आणि उच्च काय याचा विचार करून, कारण जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा सद्गुरू म्हणतातच आहे की जो वर जाईल तोच फक्त उच्च दर्जाचा राहणार आहे. मग आपल्याला उच्चकडे जर जायचं असेल तर क्षत्रिय कसा असतो, शक्तिमान असतो. धैर्य हा आपला अतिशय मोठा भगवंताचा गुण आहे की सुखदुःखामध्ये धैर्याचा सामना करत असताना धैर्याने राहणं म्हणजे तो भगवंताचा गुण आहे. ब्रेवरी दाय नेम इज गॉड असं इंग्लिशमध्ये म्हणतात. जो अतिशय ब्रेव असेल, जो अतिशय शक्तिमान असेल, जो सगळ्या गोष्टींचा वरती पाय ठेवून उभा राहू शकत असेल तो क्षत्रिय आहे. आता हा क्षत्रिय आत्मकल्याणासाठी काय करेल हा आत्मचिंतनाचा विषय आहे. प्रत्येकाला काय सोडायचं आहे आणि काय धरायचं आहे, काय धरल्याने काय आनंद होतो आणि काय सोडल्याने कोणतं दुःख निवृत्ती होते, हे निरक्षर विवेकाने ती हंस साधना जी आहे त्यावरती पुन्हा एक दिवस जाईल. हंस साधना म्हणजेच हंस जसा निरक्षर विवेक करतो त्याप्रमाणे त्यांनी स्वतःला तोलून पाहायचंय की आनंद आतापर्यंतचे जे सुख आहे ते सुख खरं होतं का, यावरती आत्मपरीक्षण करून मग जो एकांतात राहायला आवडतं त्याला, या कारण देहाला एकांतात राहणं आवडतं. आता त्याला एकटेपणा वाटत नाही. कारण देहाला एकटेपणा वाटत नाही, कारण सगळ्या प्रकारचा अनुभव त्यांनी घेतलाय. म्हणजे त्यांनी स्थूलाची उपासना केली, त्यांनी सूक्ष्माचं ऐकलं, त्यामुळे त्याला खरा आनंद मिळाला. आणि नसेल मिळाला सूक्ष्माचं ऐकूनही तरी त्याला समजलं की तिथे राहून काही फायदा नाही. सुख मिळालं असेल तरी आणि सुख मिळालं नसेल तरीही एकांत त्याला आवडतो. कारण देहाचं वैशिष्ट्य आहे की त्याला एकांत आवडतो. एकांतामध्ये तो आत्मपरीक्षण करतो, एकांतामध्ये तो सिंहावलोकन करतो, एकांतामध्ये आपण स्वतःचे दोष बघतो, ज्याला आपण मुमुक्षु लक्षण म्हटलंय. पूर्ण मोठा समास आहे मुमुक्षु लक्षण, अतिशय पटण्यासारखा समास आहे. अगदी 4-5 दिवसांपासून तो चाललाय. स्वतःवरती विचार करतो आणि स्वतःच्या वरती विचार केल्यानंतर आपले चांगले गुण वर आणतो आणि वाईट गुणांना क्षमा करतो. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ठिकाणी आपलं स्वतःचं परीक्षण होत आहे, चांगले गुणांना आपण प्राधान्य देतो, पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. क्षत्रिय आहे, कारण आता क्षत्रिय हा जो धर्मवर्ण आहे आमचा तो वाढवतोय आम्ही, त्यामुळे सगळ्या गोष्टींना क्षमा सुद्धा मला करता आली पाहिजे. प्रत्येक वेळी स्वतःला क्षमा, माझं हे चुकलं, मला सद्गुरू कसे भेटतील असं न म्हणता क्षत्रिय काय म्हणतो, मी सगळी दुनिया सोडायला तयार आहे पण देशासाठी मी कार्य करणार म्हणजे करणार. किती गोष्टींचा त्याला त्याग करावा लागतो तसा, आणि तो आपणहून करतो. तो क्षत्रिय जो त्याग करतो तो आपणहून करतो. तसा आपणहून पान जसं आपोआप गळून जातं झाडावरून, त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही, तसा क्षत्रिय संसारातून हळूहळू विरक्त होतो आणि एकांत त्याला आवडायला लागतो. जय जय रघुवीर समर्थ. एकांत आवडणे म्हणजे एकांतामध्ये आत्मपरीक्षण, एकांतामध्ये आपल्या आराध्याची स्तुती, आपल्या आराध्याचं वर्णन. इतकं मोठं जग निर्माण केलंय. हा जो भास मला आतापर्यंत वाटत होता त्या भासाचं आवरण निघून आता मी ध्येयाने प्रेरित होऊन आता मी फक्त तुझा आणि तुझा विचार करीन. यासाठी निर्णय घेण्यासाठी क्षत्रियाचं मन लागतं, ते शूद्राला जमत नाही. कारण शूद्राला की नाही फक्त सेवा करणं माहिती आहे, त्या सेवेतूनच तो मुक्त होतो. आणि वैश्याचं काय आहे, कमवूनच तो मुक्त होतो, कारण ती एक वृत्ती आहे, ती काही व्यक्ती नाही आहे, ती वृत्ती आहे. तो सेवा करून मुक्त होतो, हा कमवून मुक्त होतो. याला कमवायचंही नाही गमवायचंही नाही अशी अवस्था आहे. याची जी क्षत्रियाची अवस्था आहे, पण कमवायचंही नाही गमवायचं नाही पण धीराने राहायचं आहे. कुणी मला असं नाही म्हटलं पाहिजे की ही अनावश्यक व्यक्ती आपल्या जीवनात आली किंवा आपलं अस्तित्व अनावश्यकही नको. असा हा जो क्षत्रिय, त्याचा अनावश्यक आहे. जो सीमेवर लढतोय त्याला कोण अनावश्यक म्हणेल, त्याला तर उलट सत्कार करतात राष्ट्रपतींच्या हस्ते. म्हणजे हा जो व्यक्ती असतो तो एकांतात का राहतो, कारण तो आत्मकल्याणाच्या मागे असतो. आणि आत्मकल्याण झाल्यानंतर त्याचे फायदे पुढे आहेत. या आत्मकल्याणाने तो स्वतः सुखी होतो, त्याच्याजवळ जे असतं ते देण्याचा तो प्रयत्न करतो, कारण तो धीरोदात्त आहे, त्याला स्वतःची किंमत कळली आहे. आणि माझ्याजवळ जे आहे ते इतरांना द्यावं अशी त्याची भावना असते. हा कारणदेह आपल्याला माहिती असतो. या कारणदेहासाठी म्हणजे मला काही कमवायचं नाही, मला काही गमवायचं नाही, पण मला जे काही मिळालं आहे त्याचा विस्तार बाकी मला करायचा आहे. मला माझी आई आणि बायको सुटली तरी चालेल, पण माझ्या देशाचं कार्य करून माझं एक कर्मातून माझा विस्तार करत मला माझं जीवन जगायचं आहे धीरोदात्तपणे. हा जो आहे, हा जो इतरांच्या साह्यावर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यामध्ये त्याला म्हणतात, मला अगदी आवडीचा शब्द आहे हा, स्वयमेव मृगेंद्रता.
मृगेंद्रता, स्वयमेव मृगेंद्रता. म्हणजे सिंहाला कोणी म्हणत नाही की तू सिंह आहे आणि तू खूप मोठा आहे. तो सिंह म्हणतो मी मृगेंद्र आहे, मी स्वतः मोठा आहे, हे याचं मला भान आहे. बरं, नुसतं भान आहे का? नाही, मला सगळं माहिती आहे की मी काय केलं आहे आणि मी काय करणार आहे आणि मी अतिशय चांगलं काम करणार आहे. मी सगळ्यात शौर्यवान आहे, मी बलवान आहे, मी प्रचंड आहे. याची जाणीव त्या सिंहाला असते. म्हणून स्वयमेव मृगेंद्रता. का कोल्ह्या कुत्र्यांनी सांगावं नाही लागत त्याला तू सिंह आहे म्हणून, की त्यांच्या तोंडून ऐकायचं सुद्धा नाही म्हणतात. आता एकदा एक रेस लागली होती. एक रेस होती, 4 कुत्री आणि मध्ये एक सिंह, आणि त्यांना म्हणे कोण जिंकतंय बघू. आता आपल्याला वाटतं सिंहानी जिंकणारच आहे. आपण हे साधारण विचार करतो जेव्हा आपण त्याचं गहन अज्ञान आपण त्याचं ज्ञान घेत नाही तोपर्यंत. सिंह म्हणतो मी उठतच नाही, मला उठण्याची गरजच नाही, कारण तुम्ही माना किंवा न माना मी मृगेंद्र आहेच. ते कुत्र्यांपुढे काय मला दाखवायचंय की मी मोठा आहे. म्हणजे तो एकांतात राहणारा स्वयमेव मृगेंद्रता, कारण त्यांनी हे सगळं आत्मबळावर सिद्ध केलेलं आहे. असा क्षत्रिय आपणच. मग आपण शूद्र, आपण वैश्य आणि आपणच क्षत्रिय होतोय. मग क्षत्रिय झाल्यानंतर त्याचा गुण आहे एकांतात आनंद. एकांतामध्ये कुणी नाही याचं दुःख नाही, आणि मी कुणामध्ये नाही याचं दुःख नाही त्याला. तो म्हणतो मला दुःखाचा प्रश्नच नाही, मी आनंदात आहे स्वतःच्या. हा कारण देह आहे आणि हा कारण देह संतुष्ट करणं, इथपर्यंत साधकाला जायचंय. सूक्ष्म देहाने काय सांगितलं, बुद्धीने सांगितलं, आता रामाची आराधना कर, आणि देहाने करत असताना सुद्धा तुला की आनंद देण्याचं काम मी करतो, कारण मला पण आता रामाची पूजा आवडायला लागली असं मन म्हणतं. हा सूक्ष्म देहाचा विचार आहे. सूक्ष्म देहाने त्याला सांगितलं मला आवडतं, तेव्हा ती व्यक्ती रामाची पूजा करताना जो आनंद घेते, म्हणजे तो झाला वैश्य. तो पूजा करताना अधिक पूजा करते. दर चातुर्मासामध्ये बिल्वपत्र वाहण्याची जर मी एखादी गोष्ट ठरवली तर ती ठरवत असताना आंतरिक समाधान सुद्धा मिळतं. तो वैश्य आहे. आता क्षत्रिय काय म्हणतो, हे आता मला सगळं कळलंय की सुख कशा, माझं आत्मकल्याण कशात आहे, हा कारण देह भगवंतांनी आपल्यातच ठेवलाय. म्हणून भगवंत हृदयस्थ आहे. किती सुंदर संकल्पना आहेत या. सुरुवातीला किती फुटकळ कल्पना होत्या आपल्या या 4 वर्णांच्या. आणि अज्ञानात्मक कारण देहाला देखील इतरांचे भान नसते. आणि म्हणून हे संत कसे असतात, आपण जेव्हा चौकस नजरेने बघू, त्यांना इतरांशी काही घेणं देणं नसतं. जशा त्या रेसमध्ये 4 कुत्री धावो किंवा न धावो, मी बसून राहणार आहे आणि मी जिंकलेला आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, मी जिंकलेला आहे. यावर कुणीही मोहर लावायची गरज नाही. हा आत्माचा स्वाभिमान निर्माण होतो महत्वाचा कारण देहामध्ये. आणि हा जे कारण देहाने जी संतुष्टी मिळते ती आत्मसंतुष्टी असते, कारण त्याचा स्वतःवर विश्वास असतो. इतरांनी कोणी चांगलं म्हणावं किंवा इतरांनी कोणी चांगलं म्हणू नये याच्याशी त्याचं खरंच देणं घेणं नसतं. आणि एकांतात राहणं त्याला खूप आवडतं, मनापासून त्याला आवडतं, कारण त्यांनी तो सूक्ष्माचा आणि स्थूलाचा अनुभव धैर्यतेने घेतलेला असतो. जसं त्या आपल्या आर्मी मध्ये असलेल्यानी आपला संसार आनंदाने सोडतो, की अरे माझ्या संसाराचं सुख माझ्या तिथे जाण्यामुळे आहे, आणि हे तर आहेच, आणि त्याच्या व्यतिरिक्त राष्ट्राचं संरक्षण मी करतोय, तो आत्मसिद्ध आहे. स्वयमेव मृगेंद्रता, हे RSSचं वाक्य आहे मोठं. मग अशा निरपेक्ष आणि मुख्य गोष्ट दुसरी आणखीन महत्वाची, किती बोलायचं, वेळ कमी पडतो. या ठिकाणी त्यांनी म्हटलं की निरपेक्ष असतो तो. आता जर त्याला कळलंय की स्थूलाचं काम आणि सूक्ष्माचं काम, कारण देहाचं काम जर त्याला कळलंय, त्याची प्रज्ञा तिथपर्यंत जागृत जर झाली असेल तरच हे सगळं मिळणार आहे, अन्यथा नाही. या अवस्था आपण उन्नत होण्याकडे जातोय. मग असं जर असेल तर तो निरपेक्ष असायला पाहिजे. आम्ही जर आश्रम स्थापन केला, म्हणजे समर्थांना तर हे पण मान्य नाही, आश्रम स्थापन केला आणि खूप शिष्य निर्माण केले आणि खूप शिष्य उदो करतायत, चालणार नाही. ते हे कारण देहाचं ऐकलं असं चालणार नाही. तो पूर्णपणे निरपेक्ष असायला पाहिजे. नंतर स्वविषयक अज्ञानामुळे त्याची छात्रवृत्ती बळावते. आता स्वतःचं जे आहे ना, काही गोष्टी मी करू शकत नाही, याला किती मोठं मन लागतंय. उदाहरण संसारातलं जर घेतलं, सासूनी जर म्हटलं मला या गोष्टी जमत नाही, शक्य नाहीये सुनेच्या समोर ही गोष्ट म्हणणं, आईनी मुलीच्या समोर म्हणणं अगं बाई मला आता हे जमत नाही आणि तू माझ्यापेक्षा अधिक सुंदर करते आहे, जमत नाही. अजिबात मुलाला जर वडिलांनी म्हटलं हे बाबा मला जमत नाही, असे किती वडील आहेत. हे वरवरचं म्हणतात फक्त की बाबा रे तुझं ज्ञान जास्त आहे, पण मनामध्ये त्यांचा अहंकार दुखवला जातो. असा अहंकार जर दुखवला जात असेल
म्हणजे सपशेल शरणागती शक्य नसेल तर कारण देहापर्यंत म्हणजे आपण क्षत्रिय झालोच नाही. अजूनपर्यंत क्षत्रियत्व म्हणजे एक प्रकारचं धैर्य आणि एक प्रकारचा मानसन्मान स्वतःवर जरी असला तर इतरांना सुद्धा तो सन्मान देण्याची वृत्ती असेल तर तो क्षत्रिय आहे. अन्यथा तो अजून आपण त्या सूक्ष्म देहापर्यंतच आहे की पूजा करायची आणि त्यातून आनंद घ्यायचा, इथपर्यंत आपला देह तयार होतो. म्हणजे 4 देहांचं वर्णन समाजामधून येऊन वरच्या देहाचं झाल्यानंतर आपण पिंडाचं सुद्धा करतोय. आणि पिंडामधला हा जो तिसरा देह आहे तो जास्त भयंकर म्हणजे जास्त कष्ट करण्यासाठी आहे. मग त्यांनी म्हटलं आपोआप कळा, इतरांच्या साह्यावर त्याचं अवलंबून नाही. पहिलं लक्षण, तो इतरांच्या चांगुलपणावर अवलंबून नसतो, म्हणून तो एकांतात राहू शकतो, राहतही असतो, अतिशय सुखात असतो एकांतात सुद्धा. अज्ञानात्मक कारण देहाला देखील याचे भान नसते आणि सुषुप्ती आणि कारण देहाची ही अवस्था आहे. त्यामुळे आपण असं वाटतं इतरांना त्या देहाबद्दल जर त्याचा विचार केला, क्षत्रिय जर तो झाला तर इतरांना समजत नाही की ह्याला आनंद कशातून मिळतोय, जसं साधू संतांचं होत आहे. साधू संतांची जी अवस्था आपल्याला का समजत नाही, कारण ते वरवरचे कसेही दिसतात पण ते आत्मस्थितीत जेव्हा लीन असतात ते कारण देहाचं त्यांचं कार्य सुरू असतं आणि त्यांना इतरांशी काहीही देणं घेणं नसतं. त्यामुळे आता ती अवस्था आपल्याला काय विशेष आहे त्यांच्यामध्ये हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजू शकतो. संतांमध्ये आपल्यापेक्षा विशेष काय हे जर विचार केला तर ते त्या आत्मस्थितीत असतात की ज्यावरती त्यांनी स्वतःला क्षमा केलेली असते, ती इतरांना क्षमा केलेली असते आणि सर्व प्रकारचं ज्ञान झाल्यानंतर त्यांचा आत्मा जो तृप्त होतो त्यानंतर ते क्षत्रियत्व वर्ण त्यांचा जागृत होतो आणि ते क्षत्रियासारखी धीराने सामोरे जातात. घळीमध्ये राहणं शक्य आहे समर्थांना? 15 वर्ष प्रवास, किती वर्ष त्यांनी प्रवास केला, देशाटन केलं, शक्य आहे आपल्यासारख्यांना? मग हे घळीमध्ये राहणं, वाघसिंहांच्या सोबत राहणं, कारण वाघसिंहांपेक्षाही वरचा आपण आहे पशुपेक्षा. शेवटी वाघ हा किती स्वयमेव मृगेंद्रता, ते जरी आम्ही उदाहरण घेतलं तरी प्रत्यक्षात वाघाला नम्र करणारे आपले समर्थ आहेत ना. त्यामुळे त्यांची जी स्वयमेव मृगेंद्रता आहे ती स्पष्ट दिसते की माझ्यावरती विश्वास आहे. मी स्वतःला आधी मुळात क्षमा केलं, पण त्यांना क्षमा करायची गरज नाही कारण ते मुळातच ज्ञानी आहे. जे ज्ञानी नसतात आपल्यासारखे अज्ञानी, त्यांनी स्वतःला क्षमा करावी. बाबा रे, जे झालं ते झालं आतापर्यंत, त्याबद्दल पुन्हा उकरून काढू नको. बुद्धीला प्रज्ञेपर्यंत मेधेपर्यंत आणायचं आहे आणि सगळ्या गोष्टी क्षमा करत 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 धीरानी. कुणी काही म्हणतं या अवस्थेमध्ये तर किती लोक बोलतात, वेडी आहे का, समजत नाही का, या सगळ्या संकल्पना त्याच्यात लागू असतात आणि त्याला धीरानी तोंड देतो केशाच्या भरोशावर, कारण देहाच्या भरोशावर. तेव्हा तो क्षत्रिय असतो. असं जर आपण क्षत्रियत्व जागृत झालं तर आपली तिसरी वर्णव्यवस्थेमधली तिसरी पायरी सोपी आहे का? म्हणजे देहानी करणं किती सोपं आहे, सूक्ष्मानी करणं सुद्धा सोपं आहे. कारण सूक्ष्मामध्ये सुद्धा प्रत्यक्ष आनंद माझं हृदय घेतंय हे मला जाणवत आहे. हृदयाला आनंद मिळाला, रामाची पूजा केली, सगुणाची पूजा केली, मला खूप आनंद झाला, हे सूक्ष्म देह सुद्धा मला कळला. पण कारण देहावरती जेव्हा विचार करायचा आहे ते सगळं सोडायचं आहे, बाकीचं कुणाचंही. फक्त मी आणि मी, स्वधर्म पालन, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम ब्रज. एकटा जीव जेव्हा परमेश्वराला शरण जातो, मानावा राम सर्वदा करताय प्रवचन आहे. आता माझी वेळ संपली, म्हणजे चौथा वर्णही सांगायचा राहिला. पण प्रत्यक्षामध्ये म्हणून सद्गुरूंचं वचन आहे की या सगळ्या गोष्टी ज्ञानाने करण्यापेक्षा, आम्ही सांगतो ना पिंडी ते ब्रह्मांडी आहे, चौथा देह आणखी कठीण आहे आणि चौथ्याच्या नंतर पाचवं काहीतरी विशिष्ट परमात्म तत्व आपल्याला कळायचं आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. पण या तिन्ही अवस्था, शूद्र ही आवश्यक, त्यानंतर वैश्य तर खूपच आवश्यक. वैश्यासारखी धावपळ करता आली पाहिजे ज्ञानासाठी, इतकं ज्ञान आणि कधी कधी वैश्यासारखी थांबता सुद्धा आलं पाहिजे. मुलाला देऊन टाकलं पाहिजे. वैश्य जसा मुलाला देऊन टाकतो त्याला मिळालेलं डबोलं, आणि जसा मुलाला देतो तसं इतरांना देऊन टाकायचं ना आपण मोकळं व्हायचं, तेव्हा क्षत्रिय होऊ शकतो. म्हणजेच ती वानप्रस्थ आणि संन्यास या सगळ्या ज्या अवस्थांशी बोलणं झालं ते, आणि पूर्ण देहाचं डोकं, हृदय, पोट आणि पाय हे 4, आणि त्या व्यतिरिक्त पिंडामध्ये आपण चाललोय आणि पिंडात सुद्धा काही वेगळेपणा नाही. म्हणजे सगळं काही एकच आहे आणि ते तत्व म्हणजे सत्य तत्व म्हणजे परब्रह्म आहे. हे ज्ञानाच्या का गोष्टी करायच्या की या ज्ञानाच्या गोष्टींनी निदान असं वाटतं की हे चांगलं आहे. हे एकदा चांगलं आहे म्हटल्यानंतर ज्ञान सोडून द्यायला सांगतात. परब्रह्म आपल्याला सांगताय सगळं जे मिळालं ते माझ्याचमुळे मिळालंय, सगळं सोडून दे म्हणतात. जे मिळालं ते सगळं सोडायचं आहे, पण आपल्याला जे मिळालं त्याचा आनंद आपण घ्यायचा.
आणि इतरांशी बोलून त्याचा आनंद द्विगुणित करायचा, एवढंच फक्त एक तत्व आहे. अन्यथा आपला क्षत्रिय धर्म सांभाळणे ही सगळ्यात मोठी जबाबदारी जी आपली सद्गुरूंनी आपली पूर्ण करावी. आणि मला 4 धर्मांमधलं ब्राह्मण धर्मापर्यंत मला जाता यावं अशी अवस्था शूद्रापासून, माझीच मी शूद्र, माझीच मी वैश्य, माझीच मी क्षत्रिय आणि माझीच मी ब्राह्मण, आणि तो ब्राह्मणच फक्त देवाची पूजा करू शकतो आणि तोच परमपदाला प्राप्त होऊ शकतो. या ठिकाणी समाज व्यवस्थेचा काही प्रश्न आला? अजिबात आला नाही. हे जेव्हा कळतं तेव्हा आपण किती थिल्लर विचार करतो. अशा विचारांनी आपल्यालाच वाईट वाटतं आणि आपण आपल्याला म्हणतो किती आपण चुकतो, किती आपण अज्ञानात आहे. या ठिकाणी ज्ञानाचा प्रश्न नाही. आपण उच्चावस्था आपण जोपर्यंत निर्माण करत नाही, म्हणजे एक रेष आहे आधीची, त्यावरती मोठी रेष मारण्याशिवाय ही रेष छोटी ठरत नाही. त्यामुळे आमचं जर मोठेपणा सिद्ध करायचं असेल तर शूद्र, वैश्य आणि आता क्षत्रिय आणि पुढे ब्राह्मण हे 4 अवस्था मला पूर्ण केल्याशिवाय मला भगवंतापर्यंत पोहोचता येणार नाही, याची जाणीव मला आहे. आणि ह्याची पूर्तता भगवंतांनी स्वतः करावी आणि मला आशीर्वाद द्यावा आणि इतरांनाही हा आशीर्वाद मिळावा, अशी अतिशय उत्तम अपेक्षा करून आजचं माझं निरूपण संपवते. जय जय रघुवीर समर्थ. भरजन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर. 4 वर्णाच्या अवस्थेतून जाताना स्थूल शरीर, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह या 3चा आपण सविस्तर अभ्यास आज आपण केलेला आहे. प्रत्येक देहामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या स्थित्यंतर त्याच्यात घडतायत आणि त्यातून आपल्याला पुढे 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 जात शूद्राच्या अवस्थेतून सुरुवात करायची. म्हणजे मूळ पाया तुमचा आहे. मूळ पायापासून आपल्याला पुढे इमारतीकडे जायचंय, इमारत बांधायच्या कळसापर्यंत जायचंय. ब्राह्मणाचा जो स्वाध्याय आहे शेवटचा तो कळस आहे आणि त्या कळसाला छेदायचंय. म्हणून त्या कळसाला ज्यावेळेस छेदायचंय त्यावेळेस या 3 अवस्थातून तो परिपूर्णरित्या जर गेला तरच ही ब्राह्मण शेवटची अवस्था त्याला प्राप्त होणार आहे. हे आपण अत्यंत सुंदर आणि सोप्या भाषेत आपल्या सगळ्या साधकांना मनापासून सांगितलंय. खूपच छान आणि मनापासून धन्यवाद आहे. धन्यवाद द्यायची प्रथा आपल्यामध्ये नाहीये, कारण हा आपला हे आहे सत्संग. आपण सगळे एकमेकाचे आहोत म्हणून हा भाव फक्त व्यक्त करायचा आहे. आणि याच्यानंतर यत्रयोगेश्वर येईल. यत्रयोगेश्वरच्या नंतर एक जन्मदिन आहे, त्यापर्यंत तुम्हाला थांबायचं आहे. जन्मदिन झाल्याच्या नंतर तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता, परंतु ऐकायचं असलं तरी पूर्णतः तुम्ही ऐकू शकता. त्यासाठी आजच्या